राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडलेला आहे। शुक्रवारी सकाळी 9 वाजता विधिमंडळमध्ये 10 मंत्री शपथ घेणार आहेत। यामध्ये भाजपचे 6, भाजपच्या घटक मित्र पक्षांचे 2 तर शिवसेनेचे 2 आमदार मंत्रीची शपथ घेणार आहेत। शिवसेनेचा सहभाग असणार की नाही याबाबत शेवटपर्यंत उत्सुकता होती, मात्र शिवसेनेनं अखेर आपली 2 नावं जाहीर केली आणि या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं आहे। असं असलं तरी या 10 मंत्र्यांना कुठली पदं मिळणार, कुठला विभाग मिळणार आणि आधीच्या मंत्र्यांपैकी कोणाची खाती कमी केली जाणार, कोणाचा भार कमी केला जाणार हे मात्र रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही आहे। त्याच्यामुळे कोणाला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता शपथविधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे। इच्छा माझी पुरी करा, इच्छा माझी पुरी करा। अखेर इच्छा पूर्ण झाली की जानकर आणि सदाभाऊ खोत यांची युतीच्या सरकारमध्ये अखेर हे दोन्हीही मंत्री होणार आहेत। केंद्रात सत्तांतर बदल झाली, नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं तर राज्यात देखील सत्तांतर झाली आणि भाजप शिवसेनेचं आणि मित्रपक्षांचं सरकार आलं। भाजप सेनेचे मंत्री सत्तास्थानी आले पण उपेक्षित राहिले होते ते घटक पक्ष। अखेर घटक पक्षांना देखील मंत्रिमंडळात समावेश करण्याचा आता अंतिम झालेला आहे। घटक पक्षातील यापूर्वीच रामदास आठवले यांना दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाले। आता उर्वरित राहिलेल्या दोघं म्हणजे महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांना आता राज्यमंत्रीपद मिळणार आहे। विशेष म्हणजे विनायक मेटे यांनी देखील लॉबिंग केलं होतं, पण यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा राहणार आहे त्या राज्यमंत्री पदाचा दर्जा असणाऱ्या पदी विनायक मेटे यांची वर्णी लागलेली आहे। मंत्रिपद पदरी पडत नव्हतं म्हणून यापूर्वी जानकरांनी आणि सदाभाऊ खोत यांनी अनेक वेळा सरकारवर नाराजी दाखवली होती। आता मंत्रिपद मिळाल्यानंतर तरी सरकारबरोबर कायम गोड्या गुलाबींनी राहणार का याकडे लक्ष लागलंय। मंत्रिपदात आपला स्वाभिमानी बाणा म्यान केला आहे। गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांची शिवसेनेकडून राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्याची बातमी सूत्रांकडून मिळते। केंद्रात मंत्रिपद नाकारल्यानंतर शिवसेना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात सहभागी होणार का याबाबत अनिश्चितता होती। 1 कॅबिनेट मंत्रिपद, 2 राज्यमंत्रीपदं आणि खात्यांमध्ये फेरबदल अशा शिवसेनेच्या मागण्या होत्या। मात्र भाजपने शिवसेनेच्या मागण्यांपुढे न झुकता राजकीय करारानुसार फक्त 2 राज्यमंत्रीपदं बहाल केली आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढेही मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी द्यावी यावरून पेच होता। अखेर ग्रामीण भागाला यंदा प्राधान्य देऊन उद्धव ठाकरे यांनी पक्षात समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय। आज मातोश्रीवर खलबते झाल्यानंतर मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या शिवसेनेतल्या अनेक आमदारांची सपशेल निराशा झाली आहे। मात्र या इच्छुकांची नाराजी महामंडळ वाटपात दूर केली जाण्याची चिन्ह आहेत। रोईंग या क्रीडा प्रकारात खेळणाऱ्या दत्तू भोकनळचं सिलेक्शन हे आता ऑलिम्पिकमध्ये झालं आहे। मात्र त्याला सरावासाठी लागणारा खर्च महाराष्ट्र सरकारनं अद्याप दिलेला नाही। एकूण 5 लाख रुपयांचा निधी हा त्याला देणं प्रस्तावित होतं, मात्र शासनानं त्याला नकार दिला होता। आज झी24 तासनं बातमी लावल्यानंतर शासनाला जाग आली आणि शासनाने तातडीनं आजच्या आज आदेश काढत 5 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत। रस्ते घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या 2 निलंबित अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर कोर्टाने त्यांना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। 34 रस्ते कामातील 352 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी 6 कंत्राटदार कंपन्या आणि 2 थर्ड पार्टी ऑडिट करणाऱ्या कंपन्यांमधील 22 कर्मचाऱ्यांना अटक झाली होती, जे सध्या जामिनावर सुटले आहेत। राज्याच्या लोकायुक्तांनी पालिकेतल्या अधिकाऱ्यांना रस्ते घोटाळ्याप्रकरणी का कारवाई केली जात नाही असा प्रश्न पोलिसांसमोर व्यक्त केला होता। त्यानंतर लगेच पोलिसांनी BMCतील रस्ते विभागाचे मुख्य अभियंता अशोक पवार आणि दक्षता विभागाचे उदय मुरुडकर यांना अटक केली आहे। मुंबई महापालिकेनं या दोघांना यापूर्वीच निलंबित देखील केलं आहे। पालिका सभागृहातही रस्ते घोटाळ्याचे पडसाद उमटले। काँग्रेसनं स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। रस्ते घोटाळ्यात पालिकेतील काही बडे अधिकारीही गुंतले आहेत। त्यांच्यावर कधी कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मुंबईमधल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा पालिका अधिकाऱ्यांसह पाहणी केली। काही दिवसांपूर्वीच पालिका प्रशासनानं हे खड्डे बुजवणार असल्याचं सांगितलं होतं। त्यानुसार खड्डे बुजवलेही गेले, मात्र खड्डे बुजवण्याकरता अत्यंत हलक्या दर्जाचं साहित्य वापरलं गेलंय। तर अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्याकरता खड्ड्यांवर फक्त डांबरच टाकण्यात आलंय। मुलुंड चेक नाका ते घाटकोपर लाल बहादूर शास्त्री मार्गावर
पालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन किरीट सोमय्या यांनी ही पाहणी केली। यावेळी अनेक ठिकाणी पालिकेनं केलेल्या चुकार कामांची सोमय्या यांनी अधिकाऱ्यांसमोरच पोलखोल केली। पावसाची सुरुवात झाली की प्रत्येक शहराचे खड्डे वरती येतात। ठाणे शहरामध्येही अनेक ठिकाणी असेच खड्डे दिसू लागलेले आहेत आणि हे खड्डे 7 दिवसात बुजवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने सर्वात पहिल्यांदा आणि प्रथमच जेट पॅचअप मशीन ही अत्याधुनिक मशीनचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे। याची सुरुवात आज माजिवडा प्रभाग समिती इथून करण्यात आलेली आहे। सर्वच जे खड्डे आहेत हे अत्याधुनिक पद्धतीने बुजवण्यात येणार आहे आणि हे खड्डे जवळपास वर्षभर लोक वर काढणार नाही, हे रस्ते वर्षभर चांगले राहणार आहेत आणि कामही कमी वेळात होणार आहे, खर्चही कमी आहे अशी ही मशीन आहे आणि ह्या मशीनचा वापर ठाणे महानगरपालिका करणार आहे आणि येणाऱ्या 7 दिवसात ठाणेकरांना स्वच्छ रस्ते, खड्डेमुक्त रस्ते देण्याचा मानस ठाणे महानगरपालिका आणि सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे। नाशिक शहरात प्रशासनाच्या माध्यमातून एकीकडे झाडं लावली जात आहेत तर दुसरीकडे आहे त्या झाडांचा गळा घोटण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। झाडांच्या मुळांच्या भोवती डांबरीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण आणि पेवर ब्लॉक लावून त्या झाडांची वाढ खुंटलेली आहे। या संदर्भात जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती। आहे ते पेवर ब्लॉक काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र 8 ते 9 महिने उलटून गेले तरीही जिल्हा प्रशासनाने कुठल्याही स्वरूपाची कारवाई केली नसल्यामुळे 12 जुलैला पर्यावरणप्रेमींनी संपूर्णतः पेवर ब्लॉक, डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण उखडून टाकण्याचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर जिल्हा न्यायालय आणि मनपा प्रशासन यांच्या विरोधात अवमान याचिका देखील दाखल केली जाणार आहे। मुंबईनंतर वाढणारं शहर म्हणजे ठाणे शहर आणि ठाणे शहराची मुख्य समस्या म्हणजे वाहतूक कोंडी आणि ह्यासाठी ठाणे महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरणाचं काम गेली 4 ते 5 महिने हाती घेतलं। कोणालाही न जुमानता ह्याच्यात तोडक कारवाई करत रस्ता रुंदीचं काम मोठ्या प्रमाणात करण्यात आलं। मग त्याच्यामध्ये 8 रस्ते घेण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये ठाणे परिसर असो, ठाणा स्टेशन परिसर असो, ठाणे शहर असो, घोडबंदर रोड असो, वर्तकनगर किंवा शास्त्रीनगरचा भाग असो किंवा थोडा भाग पोपरीचा असो, अनेक भागामध्ये तोडक कारवाई करत रस्ता रुंदीचं काम करण्यात आलेलं आहे आणि ह्यामध्ये जवळपास 75 एकर जमीन खाली करण्यात आलेली आहे। हिची जर किंमत बघितली रेडी रेकॉर्डच्या नुसार तर ती 830 कोटी आहे, पण सध्याच्या बाजारभावाची जर आपण दखल घेतली तर जवळपास 5 ते 6 हजार कोटीची ही जमीन आहे। ही ऐतिहासिक कारवाई आपण असं बोलू शकतो। एकंदरीतच ह्या तोडक कारवाईमध्ये ज्यांची घरं गेलेली आहेत, ज्यांची दुकान गेलेली आहेत त्यांचा जो मोबदला आहे तो पालिकेने दिलेला आहे। कोणावरतीही अन्याय न करता ही कारवाई केलेली आहे। नाशिक महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या मिळकती सामाजिक संस्थांना अनेक वर्षांपासून देण्यात आल्या आहेत। या संस्थांमध्ये आता व्यावसायिक कारभार सुरू असल्याचं आयुक्तांच्या सर्वेक्षणात समोर आलं आहे। यामुळे केवळ 15 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न महापालिकेला मिळते। आता या सर्वेक्षणानंतर जवळजवळ 50 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न हे या माध्यमातून मिळू शकतं। महापालिकेनं हे गोपनीय सर्वेक्षण करून हा सगळा कारभार उघड केला आहे। सामाजिक संस्थांच्या नावानं व्यावसायिक कामं करणारी ही संकुलं आता यामुळे समोर आलेली आहेत। पिंपरी चिंचवडमधला महत्त्वाचा उद्योग समजल्या जाणाऱ्या टाटा मोटरच्या घटलेल्या उत्पन्नाचा फटका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेलाही बसू लागलाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला टाटा मोटर्सकडून LBTच्या स्वरूपात दर महिन्याला सरासरी 22 कोटी रुपये मिळत होते, मात्र जून महिन्याला टाटा मोटर्सकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला केवळ 16 कोटी रुपयेच LBTच्या स्वरूपात मिळालेले आहेत। दर महिन्याला 6 कोटीचा फटका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला बसला तर आगामी काही महिन्यात महापालिकेला 60 ते 70 कोटीचं उत्पन्न कमी मिळणार आहे। त्यामुळं टाटा मोटर्सचं घटलेलं उत्पादन वाढेल कसं आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं उत्पन्न वाढणार कसं या चिंतेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं प्रशासन आहे। एका बांधकाम व्यवसायकाला धमकावत त्याच्याकडनं रोख रक्कम लुटल्याप्रकरणी नागपूरचा कुख्यात गुंड युवराज माथनकरला पोलिसांनी अटक केली आहे। नागपूरच्या गुन्हे शाखेने कारवाई केली असून त्याच्या अन्य काही साथीदारांना देखील अटक केली आहे। युवराज माथनकरने सारंग अवथनकर नावाच्या बांधकाम व्यवसायकाला धमकी दिली, त्याच्या घरात घुसून मारहाण केली आणि त्याच्या परिवाराला वेठीस देखील धरलं। इतकंच नव्हे तर 3.5 लाखाची रोख रक्कम देखील युवराज माथनकरने लुटली। या वर्षाच्या सुरुवातीला युवराज माथनकरवर मोक्का लावला होता, पण तरी जामिनावर बाहेर पडल्यानंतर त्यांनी अपराध केला आहे। म्हणूनच त्याचा जामीन रद्द करण्याचा प्रयत्न करताना सोबतच त्याच्यावर परत मोक्का लावता येईल का तपास देखील आता नागपूर पोलीस घेणार आहेत।
समुद्राला आलेल्या उधाणाचा सर्वाधिक फटका बसलाय तो गुहागर तालुक्यातल्या वेळणेश्वर गावाला. वेळणेश्वर गावामध्ये सध्या आपण आहोत आणि इथली परिस्थिती बघायला गेलो तर सर्वस्व उद्ध्वस्त झाल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. अनेक माड, अनेक वाड्या ज्या आहेत त्या समुद्रामुळे पूर्णतः बेचिराख होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या खारवियन समाजांची जी घरं आहेत या ठिकाणी संरक्षक वॉल ज्या बांधल्या होत्या त्या पूर्णतः धुकून गेलेल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी संरक्षक भिंत व्हावी अशी मागणी सध्या इथले ग्रामस्थ करतात. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सध्या इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. सकाळी 8:15च्या सुमारास CST आणि मस्जिद रेल्वे स्थानकाच्या दरम्यान बँगलोरला जाणाऱ्या उज्जैन एक्सप्रेसचं इंजिन रेल्वे रुळावरून घसरलं आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेमुळे फास्ट ट्रॅकवरची वाहतूक स्लो ट्रॅकवरती वळवण्यात आली होती. या सगळ्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सकाळच्या सुमारास 25 ते 30 मिनिटं उशिराने सुरू होती. साधारण 12:30च्या आसपास हे इंजिन रेल्वे रुळावरून हटवण्यात आलं. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक तर विस्कळीत झाली, त्याचबरोबर लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्यांचं वेळापत्रक देखील बदलण्यात आलं. यवतमाळ पब्लिक स्कूलमधील मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्था सचिव किशोर दर्डा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. किशोर दर्डाला आज कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. दर्डांच्या वकिलांनी त्यांना तात्पुरता जामीन मागितला, मात्र युक्तिवाद वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने किशोर दर्डाला कारागृहात रवाना करण्यात आले. यवतमाळ जिल्हा कारागृह अधीक्षकाने सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित केला. YPSच्या यश गोरंदिया आणि अमोल क्षीरसागर या 2 शिक्षकांनी शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यांना न्यायालयाने आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. किशोर दर्डा हे जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव आहेत. लैंगिक अत्याचार प्रकरणी पालकांनी तक्रारी करून देखील संस्था सचिव किशोर दर्डा यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून पालकांच्या आंदोलनानंतर किशोर दर्डा यांना अटक करण्यात आली होती. नागपूरच्या इंदिरानगर भागात एक धाडसी चोरी झाली. लोहमार्ग पोलीस विभागात काम करणाऱ्या हेमंत राऊत नावाच्या शिपायाच्या घरात चोरी झाली असून चोरट्यांनी दागदागिन्याचा सुमारे 1 लाखाचा माल चोरून नेला. पण याशिवाय अतिशय महत्त्वाचं म्हणजे हेमंत राऊत यांचा पोलीस विभागाचा गणवेश देखील चोरट्यांनी चोरला. त्यामुळे आता एकीकडे चोरलेला माल परत मिळवण्यासोबतच गणवेशाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून तो परत मिळवणं देखील पोलिसांना महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे याकरिता नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी नागपूरच्या वगैरे पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधीची माहिती दिली असून याकरता पथके देखील स्थापन करण्यात आली आहेत. पुण्याच्या सिंहगड परिसरात एका रेड्यानं सध्या चांगला धुमाकूळ घातला आहे. त्याच ठिकाणच्या एका देवाला सोडण्यात आलेला हा रेडा आहे सुरू आहे. रेड्यामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः भयभीत आहेत. लोक दहशतीखाली आहेत. अशा परिस्थितीमध्ये या रेड्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजूनपर्यंत त्यामध्ये यश आलेलं नाही आहे. 1-2 वर्षापूर्वी बारामती परिसरात देखील अशाच एका वळूनं धुमाकूळ घातला होता. त्यावेळी त्या वळूची दखल तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतः घेतली होती. त्यानंतर त्या वळूला पकडण्यात आलं होतं आणि त्याचा बंदोबस्त करण्यात आला होता. आता सिंहगड परिसरातल्या या रेड्याला कोण पकडणार आणि त्याचा कशा पद्धतीनं बंदोबस्त केला जाणार याबद्दल उत्सुकता आहे. मुस्लिम धर्मामध्ये उपवासाचा महिना म्हणजे रमजान ईद आणि याच महिनाभराच्या उपवासानंतर मुस्लिम बांधव आपली ईद साजरी करतात. एका अनोख्या ईदचं दर्शन घडलं ते म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णातल्या ईदगाह मैदानामध्ये मुस्लिम बांधवांनी वृक्ष लागवड करून आपली ईद साजरी केली आणि यामध्ये वेगवेगळ्या समाजातील लोकांनीही सहभाग घेतला होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.